नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नगर जिल्ह्यातलं लोणी हे गाव, या गावामध्ये गेल्या पंधरवाड्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 लहान मुलांचा बळी गेला। त्यामुळे हे बिबटे प्रकरण ऐरणीवर आलेलं आहे। लोणीसह प्रवरा पट्ट्यात म्हणजे प्रवरा नदीच्या काठी जे ऊसाचे मळे आहेत, त्या ऊसाच्या मळ्यांमध्ये जे गावं आहेत, त्या गावात वर्षानुवर्षे गेल्या बऱ्याच वर्षापासून भय इथले संपत नाही अशी परिस्थिती आहे। लोक म्हणजे सामान्य जनता रात्री पिंजऱ्यात राहते आणि बिबट्यांचा मात्र मुक्त संचार सुरू असतो। बिबट्याचं भय एवढं आहे की या बिबट्यानं माणसं पिंजऱ्यात कोंडली याचा अर्थ असा की तिथल्या वाड्या वस्त्यांवरचे शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणसं, बागायतदार सगळ्यांनी आपापल्या वस्त्यांभोवती ऐपतीप्रमाणे तारेच्या जाळीचे कुंपण करून घेतले आणि या कुंपणामध्ये आपली जनावरं, आपली कुत्री आणि आपली घरातली माणसं जीव मुठीत धरून म्हणजे बिबट्यापासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी ही सगळी माणसं वर्षानुवर्षे पिंजऱ्यात राहत आहे आणि ज्याच्याशी जुळून घ्यावं, ज्याच्या सहवासात राहायला शिकावं असा उपदेश दिला जातो, तो बिबट्या मात्र आरामशीर मजेत रात्री सर्वत्र विहार करतो। संख्या एवढी वाढली की बिबट्या पाहिला नाही असा माणूस प्रवरा पट्ट्यात सापडणार नाही। बिबट्या सहजासहजी दिसतो म्हणून प्रत्येक जण रात्री लोखंडी जाळीच्या पिंजऱ्यात राहणं पसंत करतो। आता मी मगाशी जो मुद्दा सांगितला की बिबट्यासोबत राहावं, बिबट्यासोबत राहणं शिकावं, बिबट्या माणसांवर हल्ला करत नाही, शक्यतो करत नाही असं सांगितलं जातं। हे जरी खरं असलं तरी लोणीमध्ये 2 बालकांचे बळी बिबट्यानंच घेतले हे या भागातल्या जनतेनं पाहिलं असल्यामुळं त्यांना आपले पिंजरे म्हणजे लोखंडी जाळीचे पिंजरे सुरक्षित वाटू लागले नाही तरच नवल। कारण सामान्य माणसाला माहिती आहे की तुम्ही माणसाला किती शिकवाल, पण अद्याप अशी टेक्नॉलॉजी विकसित झाली नाही की बिबट्यांचे अभ्यास वर्ग घ्यायचे आणि त्यांना माणसांशी कसं इको फ्रेंडली वागायचं, माणसांवर कसे हल्ले करायचे नाहीत हे शिकवण्याचं तंत्रज्ञान अद्याप विकसित झालेलं नसल्यामुळे माणसं शहाणी आहेत। बिबट्या जरी मोकाट फिरत असले तरीही माणसांनी मात्र प्रवरेच्या काठीच नव्हे तर उत्तर नगर जिल्ह्यामध्ये जिथे जिथे ऊसाचे पट्टे आहेत, भाग आहेत, तिथल्या जनतेने यापूर्वी शहाणं होऊन स्वतः पिंजऱ्यात बंदिस्त होणं रात्रीच्या वेळी पसंत केलं आहे। तर आता या लोणी परिसराचं जर उदाहरण घ्यायचं असलं, जिथे 2 बालकांचा बळी गेला, तिथे जी रेस्क्यू टीम आली होती ती अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे तरुण होते। बिबट्याला कुठलाही इजा न होता त्याला डाट मारणे, त्याला बेशुद्ध करणे, त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्याला शोधण्यासाठी त्याचा माग कसा काढायचा, पिंजरा कसा लावायचा, थर्मल कॅमेरे, थर्मल ड्रोन, अतिशय एक्सपर्ट ही टीम होती। आता ही टीम सुद्धा इथून गेली आहे। आता वन विभागाचे ते कर्मचारी, ते अधिकारी 16 पिंजरे बिबट्या आपल्याकडे येईल असं वाट पाहत बसले आहेत। आता हे बिबटे ह्या पिंजऱ्यात अडकणार का? बिबट्यांची संख्या किती? बिबटे अजून काही बळी घेतील का? अशा संमिश्र भीतीच्या वातावरणामध्ये म्हणजे भीती किती असावी आणि बिबट्याची डेअरिंग किती वाढली असावी, परवा रात्री 9-9:30च्या सुमारास त्याने लोणी संगमनेर रोड क्रॉस केला आणि लोणीतल्या राजमार्गाने तो पुढे त्याच्या मागे जनता म्हणजे त्याच्या मागे लोक असा काही मंडळी तर तो ज्यावेळेस पळत होता रस्त्याने त्यावेळेस मोबाईल बघत होती। त्यांना कल्पनाही नाही की आपल्या शेजारून बिबट्या गेला आहे, पण त्यांनी जेव्हा समोरून झेप घेतली, एका ठिकाणी उडी मारली, त्यावेळेस त्यांच्या हातातला मोबाईल गळून पडला। त्यांच्या असं लक्षात आलं मोबाईलमध्ये गुंग असणाऱ्या मंडळींच्या की आपल्या शेजारून कुत्रं नव्हे तर बिबट्या गेला होता। अशा माणसांच्या गर्दीत बिबट्या वावरायला लागला। एका बंगल्यासमोर
बिबट्या दत्त म्हणून हजर होताच बंगल्याच्या वरांड्यात उभा राहिलेला एक मुलगा लोणीत बेशुद्ध पडला. स्वामी समर्थ मंदिर जे की प्रवरा बँकेसमोर संगमनेर रोडच्या कडेला आहे, तिथे 8-8:30 वाजता बिबट्या बघताच असाच एक मुलगा ओरडत ओरडत पळाला. म्हणजे कुत्रे दिसावेत तसे बिबटे दिसत आहेत. आणि जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं, हा दुर्मिळ होत चाललेला, नामशेष होत चाललेला, जतन करायचा आहे म्हणून त्याला सूची क्रमांक 1 मध्ये टाकण्यात आला आहे. तो आता काही दिवसांनी माणसं तर दुर्मिळ करणार नाही ना, इतकी भयावह परिस्थिती आज प्रवरा पट्ट्यामध्ये आहे. पण त्यातही एक दिलासा देणारी बातमी सांगण्याकरता म्हणून हा व्हिडिओ मी केला आहे. तसं जर झालं तर सामान्य जनतेची ह्या पिंजऱ्यातून सुटका होऊ शकते. तसं होईल हे मी आता सांगू शकत नाही, परंतु माझे एक मित्र आहेत अविनाश साळुंके, ज्यांना के कीटकवर्गीय म्हणजे जे कीटक आहेत त्यांना आकर्षित करण्याकरता त्यांनी विविध प्रकारचे गंधित सापळे केले. त्यात त्यांची मास्टरकी आहे, ते मी अत्यंत जवळून अनुभवलं आहे. आता त्यांनी आपली मोहीम असे माकडासारखे उपद्रवी प्राणी म्हणजे उंदीर असतील, डुकरं असतील, यांना खेचून घ्यायचं किंवा पळून लावायचं असे गंधित पदार्थ तयार केले आहेत. तर त्यांचा असा दावा आहे की त्यांनी एक फूड तयार केलं आहे, म्हणजे अन्न पाकिट तयार केलं आहे. ते पाकिट फोडून द्रवरूप आहे, ते जर पिंजऱ्यात टाकलं तर बिबट्या वेगाने त्या पिंजऱ्याकडे येऊ शकतो आणि पिंजऱ्यात कैदी होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. त्यांचा दुसरा दावा असा आहे की जी वाघीण आहे, म्हणजे वाघ हा बिबट्याच्या वरचा प्राणी, बिबट्या वाघाला फार भीतो. वाघिणीच्या मूत्रापासून तयार केलेला पदार्थ जर तुम्ही त्यापासून जे त्यांनी प्रॉडक्ट तयार केलं ते जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं तर तुमच्या जवळ बिबट्या फिरकत तर नाहीच, परंतु त्याचा जर सुयोग्य वापर केला तर त्या भागातले बिबटे पळून जाऊ शकतात. म्हणजे बिबट्यांना आकर्षित पण करू शकतात, पिंजऱ्यात कैद करू शकतात त्यांच्या औषधाद्वारे, आणि त्याच दुसऱ्या औषधाद्वारे त्यांना पळून सुद्धा लावू शकतात. तिसरा एक अजून त्यांच्याकडे असा एक त्यांचा दावा आहे की ज्यांना रेस्क्यू करावं लागतं, बिबट्याला पकडावं लागतं, बिबट्याच्या मागे जावं लागतं, बिबट्या हल्ला करण्याची शक्यता असते, अशा लोकांकडे हे जर औषध ठेवलं तर त्यांना बिबट्या त्यांच्यावर हल्ला करणार नाही. हे औषध सामान्य जनतेला सुद्धा कामाला येऊ शकतं. आता मुद्दा वेगळाच आहे. आज त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची लोणीत भेट घेतली. त्यांनी सांगितलं, वन खात्याची मला परवानगी आहे प्रयोग करण्यासाठी. आजपासून मी माझा प्रयोग सुरू करतो आहे आणि एका पिंजऱ्यामध्ये मी हे जे फूड तयार केलं, लिक्विड फूड, ज्याच्यामुळे पिंजऱ्यामध्ये बिबट्या आकर्षित होईल, जर त्याला यश मिळालं तर हे वन विभागांचे 16 पिंजरे आणि वन विभागाचं वेटिंग कदाचित थांबू शकतं. आणि या 16 पिंजऱ्यात 16 बिबटे जर पकडले गेले तर तिथल्या जे किमान लोणीमधली जी भयग्रस्त जनता आहे तिला रिलीफ मिळू शकतो. आज विखे पाटलांनी साळुंकेंना शुभेच्छा दिल्या आणि साळुंकेंनी तिथल्या एका प्राणी मित्राकडं हे फूड पॅकेटचं पाकिट, म्हणजे हे फूड पॅकेट त्या प्राणी मित्राच्या सुपूर्द केलं. ते आज एका पिंजऱ्यात ठेवलं जाणार आहे. जर उद्या खरोखर त्यात जर बिबट्या पकडला गेला तर हे अविनाश साळुंके काय रसायन आहे हे आपल्याला उद्या सांगता येईल. आज तरी आपण त्यांचा हा दावा आहे असं सांगतो आहोत. त्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी साळुंकेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या शुभेच्छा सुफल ठरवत आज रात्री एखादा तरी म्हणजे एकच बिबट्या येणार आहे. एक बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला तर उद्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साळुंके आणि त्यांचं अजब संशोधन याविषयी आपण उद्या स्वतंत्र व्हिडिओ करू. आज लोणीतलं भय इथले संपत नाही आणि बिबट्या मोकाट, जनता पिंजऱ्यात, हा जो मी व्हिडिओ केला तो जर आपणास आवडला असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.